नमस्कार. सुरुवातीलाच थोडीशी दुरुस्ती करतो आहे. मागच्या आठवड्यात भाग 4 असं म्हटलं होतं. वास्तविक आजचा भाग 4 आहे. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेऊयात. श्रीमद भगवद्गीता. महाभारतात भीष्मपर्व नावाच्या प्रकरणात गीता आणि भारती युद्ध यांचा समावेश होतो. महाभारत या ग्रंथात कौरव पांडवांच्या मुख्य कथानकाशिवाय इतरही उपकथानकं आहेत. त्यांच्यात जीवनातील निरनिराळे परीक्षा प्रसंग आणि अशा प्रसंगी माणसानं कसं वागावं याचं विवेचन आहे. या ठिकठिकाणी विखुरलेल्या नीतितत्वांचा समन्वय गीतेत केलेला आहे असं म्हणता येईल. हे करताना भारतीय तत्त्वज्ञानाचं उगमस्थान म्हणजे वेद आणि विशेष करून वेदांचे अंतिम भाग असलेली उपनिषदं यांच्यातून अनेक महत्त्वाचे विचार गीतेत समाविष्ट केले आहेत. गोपालकृष्णानं उपनिषदरूपी गायींचं दूध काढून अर्जुनाला आणि त्याच्या निमित्तानं सर्व मानवकुलाला दिलेलं आहे असं वर्णन पुढील श्लोकात आढळून येतं. सर्वोपनिषदो गावो दुग्धा गोपालनंदनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. आपल्याला गीता या नावानं भगवद्गीतेचा जरी बोध होत असला तरी अनेक देवतांच्या नावानं तसेच ज्ञानपर अशा 25हून अधिक गीता लिहिल्या गेल्या. पण भगवद्गीते एवढी उंची इतर गीतांना गाठता आली नाही. त्यामुळे आपल्याला त्यांची नावंसुद्धा फारशी माहीत असत नाहीत. महाभारतातच युद्धानंतर अर्जुनाच्या विनंतीवरून श्रीकृष्णाने त्याला अनुगीता सांगितली. पण स्वतः श्रीकृष्णानेच मी मूळ गीता पुन्हा सांगू शकत नाही, कारण ती सांगताना मी विशेष योगावस्थेत होतो असं सांगितलं. यावरून भगवद्गीतेचं महत्त्व लक्षात येतं. दुर्दैवानं आजच्या जमान्यात असा अद्वितीय ग्रंथ केवळ देवघरात ठेवून पूजा करण्याची वस्तू किंवा न्यायालयात शपथ घेताना ज्या पुस्तकावर हात ठेवायला सांगतात ते पुस्तक अशा स्वरूपात ओळखला जाऊ लागला आहे. फार तर आप्तांच्या मृत्यूनंतर गीतेतील काही श्लोकांचं पठण करायचं किंवा उपाध्यायांकडून ते ऐकायचं एवढंच अनेकांच्या दृष्टीत गीतेचं स्थान असतं. जे थोडे लोक गीता पठण करताना दिसतात त्यांच्यामध्ये सुद्धा श्लोकांचा अर्थ किती जणांना समजतो आणि अर्थ समजला तरी त्याप्रमाणे आचरण करणारे किती हे शोधायला गेल्यास अशी माणसं बोटावर मोजता येतील एवढीच आढळतील. ही परिस्थिती बदलायला हवी. गीतेचा अभ्यास कसा करता येईल? पारंपरिक पद्धतीत संपूर्ण गीता पहिल्या अध्यायाच्या पहिल्या श्लोकापासून सुरुवात करून शेवटच्या 18व्या अध्यायाच्या अखेरच्या श्लोकापर्यंत क्रम न बदलता वाचली जाते. त्याच्या जोडीनं गुरुमुखातून विवरण ऐकून किंवा अधिकारी व्यक्तींनी लिहिलेली निरूपणं, टीका, कॉमेंट्री या अर्थानं, क्रिटिसिझम या अर्थानं नव्हे, भाष्य इत्यादी वाचून आणि मनन करून सर्व श्लोकांचा अर्थ समजून घेतला जातो. असं ज्यांना करायचं असेल त्यांनी लोकमान्य टिळकांच्या गीतारहस्यातील गीताध्याय संगती आणि सर्व श्लोकांचे सटीप भाषांतर ही दोन्ही प्रकरणं अवश्य वाचावीत. त्याचप्रमाणे पूज्य श्री वरदानंद स्वामीजींची सर्व अध्यायांवरील प्रवचनांची पुस्तकंही वाचावीत. नंतर इतर ग्रंथांचा अभ्यास करायला हरकत नाही. परंतु माझा असा अनुभव आहे की नवीनच गीतेचा अभ्यास करणाऱ्यांना पारंपरिक पद्धत थोडीशी अडचणीची वाटू शकते. कारण संपूर्ण गीता ही अर्जुनानं प्रश्न विचारावा आणि श्रीकृष्णाने उत्तर देताना तत्त्वज्ञानाचा बोध करावा अशा संवाद रूपात आहे. त्यामुळे काही ठिकाणी विषय तुटल्यासारखा वाटतो.
तर कधी विषयांची पुनरावृत्ती जाणवते. कुठं एखाद्या मुद्द्याचं विवेचन चालू असतं, त्याच्यापेक्षा अगदी वेगळा विचार मध्येच उपस्थित केल्यासारखा वाटतो. क्वचित परस्पर विरोधी विधानंही केल्यासारखी वाटतात. त्यामुळं वाचकाला गोंधळल्यासारखं वाटू शकतं. श्री अण्णासाहेब खैर यांनी लिहिलेल्या मूळ गीतेचा शोध याआधी उल्लेख केलेल्या पुस्तकातही या अडचणी नमूद केलेल्या आहेत. श्री खैरांनी गीतेच्या विविध पैलूंचे संशोधन करून हे पुस्तक लिहिलं आहे आणि ते अत्यंत वाचनीय असं पुस्तक आहे. त्यांच्या मते गीता ही 3 लेखकांनी वेगवेगळ्या कालखंडात लिहिली. याचा अर्थ दुसऱ्या आणि तिसऱ्या लेखकांनी पहिल्या लेखकानं लिहिलेल्या गीतेत भर घातली. त्या काळातील समाजाच्या आवश्यकतेप्रमाणे समाजाचं प्रबोधन करण्यासाठी वेगवेगळे विचार समाविष्ट करण्यात आले. बऱ्याच प्रमाणात ही भर आधीच्या गीतेत बेमालूम मिसळून एकजीव झाले. काही ठिकाणी मात्र थोडा एकसंधपणाचा अभाव जाणवतो. लेखन डॉक्टर विजय पांडुरंग जायदे. वाचन डॉक्टर अमृत राघवेंद्र यार्दे.